Yeah. No. नमस्कार सर्व मंडळींना. आज पोळ्याच्या सर्वांना गावकऱ्यांना या ठिकाणी युवक मंडळींना सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरोखर आज अभिमान वाटतो की आज लंपी सारख्या आजार असूनही आमच्या उमरत मध्ये आनंददायी पद्धतीने या ठिकाणी पोळा साजरा झालेला आहे. आणि त्यानंतर शेवट अगदी शांतते पद्धतीने आमचे जावई देवानंद केकान यांनी या ठिकाणी बैल जोडी या ठिकाणी पटावर असलेली नामवंत आणि या बैलाचं नाव राजा आहे. आणि हा मुंबई किंग याला अगदी म्हणजे टोपण नाव मुंबई किंग मानलं जातं की जेणेकरून उमरत ते पुणे असेल, मुंबई असेल, नगर असेल अशा ठिकाणून त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस त्यांनी या ठिकाणी नंबर आणलेला आहे. आणि खरोखर आपल्याला अभिमान वाटतो की बा या ठिकाणी देवानंद केकांचा यांचा एक हा नंदी त्यांचा नसून या सर्व गावचा या ठिकाणी भूषण आहे. आणि खरोखर आज डीजे लावून त्यांनी या ठिकाणी गावामध्ये त्याची मिरवणूक केली आणि सर्व गावामध्ये चांगल्या यथाशक्ती त्या ठिकाणी त्याचं पूजन केलं. आणि सर्व युवक मंडळीला त्या ठिकाणी अगदी बैलाचं म्हणजे एकदम शांततेप्रिय रूप या ठिकाणी दिसलं. सर्वांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीने दर्शन झालं. आणि खरोखर हे दैवत शेतकरी राजाचं फार मोठं दैवत असतं की जेणेकरून शेतकरी राजा नंदीच्या देवाच्या या नावानं खरोखर सुखी असतो. आणि 12 महिने काबड कष्ट करून तो शेतकऱ्याला अगदी शेतकरी आत्महत्यापासून त्या ठिकाणी दूर करण्याचं काम काबड कष्ट करून तो शेतकऱ्याला पोचणारा, जनतेला पोचणारा, शासनाला पोचणारा आज या ठिकाणी त्याचा मोठ्या फाटाफाटाने सोहळा संपन्न होतोय. आणि आज आम्हा सर्वांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं दर्शन झालं आणि या ठिकाणी सर्वांच्या चेहऱ्यावर अगदी आनंद उसळून येतोय. आणि सर्व महिला भगिनी असतील, माता भगिनी असतील, सर्वांनी या ठिकाणी त्यांचं पूजन केलेलं आहे. आणि या ठिकाणी आमचे देवानंद केकान त्यांनी एक दुसरा एक बैल या ठिकाणी आणलेला आहे, त्याचं नाव आदेश आहे. आणि त्याची सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीची ते प्रॅक्टिस घेतात, सुरुवात केलेली आहे. जेणेकरून आपल्या राज्यस्तरीय लेवलवर त्यांनी काम केलेलं आहे. तालुकास्तरीय असेल, जिल्हास्तरीय असेल, त्याचप्रमाणे राज्यस्तरीय असेल. येणाऱ्या काळामध्ये इंटरनॅशनल लेवलला म्हणजे राष्ट्रीय लेवलला नक्कीच त्यांनी या ठिकाणी नंबर आणावा. आणि आणतील यात काही शंका नाही. हीच नरसिंह चरणी आणि भगवान पांडुरंगाच्या चरणी, त्याचप्रमाणे महादेवाचं एक दैवत म्हणून, महादेवाचं वाहन म्हणून, खरोखर महादेवाची कृपा म्हणून नक्कीच ते राष्ट्रीय लेवलवर नंबर आणतील यात काही शंका नाही. म्हणून पुनश्च एकदा आमचे जावई देवानंद केकान यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि काळामध्ये त्यांना शुभेच्छा देतो आणि बैलपोळ्याच्या सर्व जनतेला या ठिकाणी